शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला असून विरोधी पक्षांनी त्यावर रान उठवले आहे। सामान्य जनतेच्या मनातही प्रचंड संताप आहे। पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिकमध्ये येत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरभर फिरून शहरातले खड्डे याची देही याची डोळा अनुभवतील का आणि त्यावर ताबडतोब तोडगा काढतील काय, असा नाशिककरांचा सवाल आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाची लगीनघाई सुरू आहे। पावसाळ्याआधी काम सुरू करून शहरात सर्वत्र खोदून ठेवण्यात आलं आहे। पाऊस बरसल्यानंतर मात्र या कामाची पोलखोल झाली। रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। खड्ड्यांमुळे अपघात होऊन 6-7 जण मृत्यू पावले तर जवळपास 500 जण जखमी झाले आहेत। शहरवासियांचा दररोजचा प्रवास या खड्ड्यांमधून होत आहे। ठाकरे सेनेनं नुकतंच खड्ड्यांच्या प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन केलं। त्याआधी आदित्य ठाकरे हेही नाशिकमध्ये येऊन खड्डे बघून गेले आहे। छोट-मोठ्या पक्षांसह सामाजिक संघटनांनीही महापालिकेसमोर आंदोलन केलं। खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिकेला विशेष सभा बोलवणं भाग पडलं। नगरसेवकांनी त्यात प्रचंड संताप व्यक्त केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मुक्कामी आले, पण त्यांनी शहरभर फिरून खड्डे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं सोयीस्कररित्या टाळलं। खरं तर खड्ड्यांमुळे सामान्य जनतेच्या मनातही प्रचंड संताप आहे। त्यातच फडणवीस नाशिकमध्ये येत आहेत। त्यांच्या या दौऱ्याला पक्षीय कार्यक्रमाचं निमित्त आहे। आता शहरात येणार म्हटल्यावर खड्ड्यांवरून जे काही रान पेटवलं गेलं ते शहरभर फिरून नेमकी काय परिस्थिती आहे हे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघणार का, असा नाशिककरांचा सवाल आहे। आपण दत्तक घेतलेल्या नाशिकची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे हे ते जाणून घेतील का, याविषयी उत्सुकता आहे। राज ठाकरे आले अन गेले। त्यांचा पक्ष विरोधात असूनही स्थानिक नेत्यांनी खड्ड्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही। शिवाय स्वतः ठाकरे यांनीही त्यात फारसा रस दाखवला नाही। नाशिक दत्तक घेतलं म्हटल्यावर मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीस तरी प्रश्न गांभीर्याने घेणार का, हा खरा प्रश्न आहे। खड्ड्यांच्या प्रश्नावर त्यांनी थेट मुंबईत बैठक बोलवली होती, पण या बैठकीचं फलित अजूनपर्यंत समोर आलं नाही। ठाकरे सेनेनं खड्डे बुजवण्याऐवजी डेडलाईन दिली आहे। संजय राऊत यांनी तर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आणि जखमींना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। नुकतेच पालकमंत्री विराजमान झालेले गिरीश महाजन यासाठी निधी मंजूर करून आणतील काय, असा प्रश्नही मोर्चा दरम्यान उपस्थित केला आहे। त्यावर फडणवीस नेमकं काय भाष्य करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे।